नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण वित्तम बातमीच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। 7च्या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत टॉप 5 घडामोडी। स्पीक मायके आणि TIFR मुंबई यांच्या माध्यमातून मुंबईमधील होमी बाबा ऑडिटोरियम या ठिकाणी भारतासह जगभरामधील केमिस्ट्री विषयामधील शिक्षक आणि संशोधकांची कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती। यावेळेला विज्ञानाला कलेची जोड असावी या उद्देशाने आयोजकांनी विदुषी राजश्री शिर्के यांच्या पौराणिक मंदोदरीचे सत्य या कथेवर आधारित वाचिक अभिनय आणि कथ्थक नृत्य या कार्यक्रमाचं आयोजन केलं। आपल्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंटमध्ये आता ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, पोल्युशन होत आहे, तर या सगळ्याचे टेक्नॉलॉजिकल सोल्युशन आम्ही शोधतोय की कसं ग्लोबल वॉर्मिंग कमी करायचं, आपल्या वातावरणामधलं CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं। याच्यासाठी आम्ही 5 दिवसाची कॉन्फरन्स केली होती। त्याच्यामध्ये देशातले सगळे मोठे मोठे केमिस्ट्रीचे प्रोफेसर इथं आले होते आणि बाहेरच्या देशातले सुद्धा अराउंड 20 प्रोफेसर आले होते, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान। आणि उद्या अजून अर्धा दिवस आहे। तर माझा असा आहे उद्देश होता की सायन्स सोबत आपण आर्टला सुद्धा कंबाईन करायला पाहिजे, इंडियन कल्चरला सुद्धा कंबाईन करायला पाहिजे। म्हणून आम्ही कुर्ता दिला, गणेशजी दिलेत आणि असं खूप सारे गिफ्ट सुद्धा त्यांना दिले आणि कुर्ता घालायला सुद्धा लावला, सो दॅट दे फील द आर्ट आणि सायन्स सुद्धा। आणि त्याच्याच उद्देशाने मग हा आम्ही एक असा खूपच चांगला असा प्रोग्राम आज ठेवला आहे। आणि मला वाटतं सायंटिस्ट जे आहेत हे या सगळ्या आपले जे इंडियन कल्चर याच्यापासून दूर चाललेले आहे ना। तर मग उद्देश असा होता की तुम्ही सायन्स तर कराच पण आपल्या कल्चरला सुद्धा घेऊन चाला। आणि त्यामुळे हा आजचा तर मला तर असे शहारे आलेत हा प्रोग्राम बघून, है ना। आणि तोच आमचा एक उद्देश होता। स्पीक मायके ही संगीत आणि कला क्षेत्राला पुढे नेणारी एक चळवळ असून आपली कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच आजचा कार्यक्रम हा एक महत्त्वाचा भाग होता, असं मत सब्यसाची डे यांनी व्यक्त केलं। तो स्पीक मायके एक संस्था है, एक आंदोलन है जिससे हम संगीत, कला और हमारे शास्त्रीय कला और संगीत को श्रोताओं तक, छात्रों तक, स्टूडेंट्स तक पहुंचाने का काम कर रहे हैं। और आज हमारा कार्यक्रम था टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च में। तो यहाँ पे विदुषी राजश्री शिर्के जो कि संगीत नाटक अकेडमी पुरस्कारित कलाकार है, उनका कार्यक्रम हुआ है। और पूरे देश से आज छात्राएं सब आए हैं यहाँ पे। उनका कॉन्फ्रेंस में उनका डांस, कथक नृत्य को देखने, सीखने, समझने। तो स्पीक मायके ऐसे अनेक कार्यक्रम हर साल पूरे देश भर में, मुंबई में और महाराष्ट्र में लगा हुआ है। आपल्या महाराष्ट्राला कथाकथनाची परंपरा आहे, त्यामुळे प्रत्येक नृत्याच्या माध्यमातून वाचिक अभिनय त्याचबरोबर संगीत आणि वादन ह्याची साथ घेऊन एक पौराणिक कथांचा कार्यक्रम सादर केल्याचं मत विदुषी राजश्री शिर्के यांनी व्यक्त केलंय। मी जे कथाकथन शैलीवर काम केलंय, म्हणजे आपल्या मंदिरामध्ये, आपण महाराष्ट्रातले आहोत परंतु संपूर्ण भारतामध्ये आपली कथिक परंपरा म्हणजे मंदिरामध्ये देवी देवतांच्या कथा सांगितल्या जातात आणि या कथांच्या द्वारे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचं पण काम होतं। अशा मी वारकरी संप्रदायाचा पण अभ्यास केलेला आहे आणि कथक तर मला 2013ला अवॉर्ड मिळालं। तर ते ह्याच करता की माझा जो प्रवास आहे कथकचे टेक्निक आणि वाचिक, कथिक परंपरेचं वाचिक ह्याच्या बरोबर गायन, वादन, नृत्य या सगळ्यांचा समावेश
करून आपण जसे आख्यान सांगतो त्याप्रमाणे आम्ही समाजातील विविध प्रसंग तर घेतोच, परंतु आपल्या रामायण महाभारत पुराणामध्ये प्रसंग घेऊन त्याला वर्तमान कालाची जोड देऊन एक प्रकारे प्रबोधनाचं पण काम करतो. परंतु अशा वेळेला जेव्हा सेमिनारमध्ये वगैरे आम्ही हे काम माझी कला प्रस्तुत करते आणि येणारे जे स्टुडंट सगळे आहेत इथे स्पीक मॅकेच्या तर्फे आम्ही हे इकडे आले होते, त्यांनी मला बोलवलं होतं. येणारे आजची जी वर्तमान कालाची जी पिढी आहे त्याच्याबद्दल मी खूपच म्हणजे प्रभावित होते दरवेळेला की त्यांना पण ह्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो. आणि मला वाटतं की हे काम मीच असं नाही खूप जण करत असतीलच, पण ईश्वराने मला सतत प्रेरणा द्यावी. आणखीन आपल्या समाजाने आपल्या देशाने तुमच्यासारखे लोक जे ह्याला प्रोत्साहन देतात तर त्यामुळे हे काम सतत माझं चालू राहीलच आणि राहायलाच पाहिजे आहे. आणि हेच आपलं जीवनाचं सार आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीमधून न लढता स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये दिले. याबद्दलच बोलत असताना उदय सामंत यांनी उशिरा का होईना परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय याबद्दल आपलं मत व्यक्त केलंय. महाविकास आघाडीमधला उभाटा शिवसेना हा एक घटक पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका ही स्वतंत्र भूमिका आहे आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा अतिशय चांगला अनुभव आल्यामुळं आता स्वतंत्र लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तुमच्याकडनं मला कळते, मला नक्की माहिती नाही, परंतु ठीक आहे, प्रत्येकाची पक्षाची पॉलिसी वेगळी असते. प्रत्येक पक्षानं काय करावं हा त्याचा स्वतंत्र निर्णय आहे. परंतु आलेल्या सगळ्या अनुभवावरनं आणि झालेल्या अपमानावरनं आणि विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये मानहानिकारक वक्तव्य केल्यानंतर देखील याच उभाटा शिवसेनेनं काही पाऊल उचललेलं नव्हतं. आपण असं म्हणू की या हिवाळी अधिवेशनानंतर त्यांना चांगली सुबुद्धी आलेली आहे आणि त्यांच्या पक्षानं स्वबळाचा तो निर्णय घेतलेला आहे. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. महाविकास आघाडीमध्ये असताना देखील तिन्ही पक्ष एकत्र असताना देखील महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना नाकारलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. महायुती सरकारने एक राज्य एक गणवेश ही योजना सुरू केली होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ही योजना गुंडाळली. या योजनेमधील गणवेश वाटपात होणारा विलंब, गणवेशाचा दर्जा आणि मोजमाप यामध्ये ताळमेळ नाही. योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यावरूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकार आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरती टीका केली. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण देखील सगळ्यांनी वाचलं असेल, आपल्याच माध्यमातून ही बातमी सगळीकडे बाहेर आली की वन स्टेट वन युनिफॉर्म हा जो कार्यक्रम गेले 6-8 महिने राबवण्याचा मागचं सरकार म्हणजे मिंदे सरकार प्रयत्न करत होता. त्याच्यात अनेक आमदारांनी अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी विषय घेतला होता की याच्यात अनियमितता आहे आणि अजूनही लहान लहान मुलांना महाराष्ट्रभरात शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांचे गणवेश मिळाले नाहीत. काल या सरकारने हा निर्णय घेतला ते स्क्रॅप करण्याचा. जरी चांगला निर्णय असेल तरी ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेतलं नाहीये, जे आधी शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांच्यावर चौकशी होणार आहे का? कारण भ्रष्टाचार आहे की नाही हा एक विषय चौकशीत आला पाहिजे, पण अनियमितता जरूर झालेली आहे. मग ही फायनान्शियल आहे, ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, ह्याच्यावर जो काही बारकाईने अभ्यास होईल तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हा विषय लक्षात घ्या की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही, त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यामधील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली होती. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आणि राजकारण देखील चांगलं ढवळून निघालं. त्यातच आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेला बोलत असताना त्यांनी बीडमध्ये ही गोष्ट घडते ती बरोबर नाही, न्याय मिळाला पाहिजे, दुःखामध्ये आपण सर्वजण आहोत, परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असं मत व्यक्त केले. त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली आहे. मी एवढंच तुम्हाला सांगेन, ते एक प्रकारचं
दहशतीचं वातावरण आहे, कृपा करा आणि त्या दहशतीच्यातून बाहेर पडा. याला आपण सगळ्यांनी तोंड देऊ. एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अडवू शकत नाही. दापोलीचा समुद्रकिनारा हा मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे तसेच विदेशामधून येणाऱ्या आणि महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी केंद्रबिंदू आहे. त्यामुळे दापोलीमधील पर्यटनासाठी लाखो पर्यटक आपली पहिली पसंती ही समुद्र किनाऱ्यालाच देतात. समुद्र किनारे हे कायमच गजबजलेले पाहायला मिळतात. पूर्वी विकेंडला दापोलीचे पर्यटन गजबजलेले दिसायचे, मात्र आता पर्यटकांची कायमच वर्दळ दापोलीमध्ये दिसून येते. त्यातच दापोली तालुक्यामध्ये आता चांगली थंडी पडू लागली. अशातच मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीला पर्यटकांनी आपली पावले वळवल्याचं पाहायला मिळते. त्यातच 31 आणि नाताळाची तयारी देखील सुरू असून ह्याच पार्श्वभूमीवरती मोठ्या संख्येने पर्यटन स्थळांचा आनंद घेण्यासाठी आणि दापोलीच्या समुद्र किनाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी दापोलीमध्ये भेट देत आहेत. त्यासोबतच दापोलीमधील हर्णे बंदरावरती मोठ्या प्रमाणात सुरमई, पापलेट, कोळंबी आदी माशांचा लिलाव लागतो. या मासे खरेदीसाठी देखील मोठ्या प्रमाणात खवय्ये या ठिकाणी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्या टॉप 5 मध्ये वेळ झाला इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूया 7च्या बातमीपत्रात. धन्यवाद.